कालचा निकाल तुम्ही फार हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू काय महाराष्ट्र जिंकला. ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे, तो त्या कालची जी निवडणूक आहे त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल. भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले. त्यांची तेवढी ताकद होती, त्यांनी निवडून आणले. शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत. हे दोन गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या दोन गद्दारांना आपल्या मतांच्या ताकदीवर निवडून आणले. हे आधीच फुटलेले आहेत. शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील. गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक. आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. एक लक्षात घ्या, काँग्रेसची 7 मतं फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही. आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही काही जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत. आणि काँग्रेसची जी मतं होती 7, वारंवार सांगतोय, ती गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. साईनाथ मंडळ ट्रस्ट व नवी मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य रिंगण सोहळा होतो आहे, ज्यात जवळजवळ 1500 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. अभूतपूर्व असा सोहळा जो वाखणीला लागतो तो सोहळा पुण्यामध्ये उभा राहिलेला आहे. साईनाथ मंडळ ट्रस्ट व नवी मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने मला असं वाटतं हा 3रा-4था कार्यक्रम आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सध्या 250 मुलांना श्रवणयंत्र देतो. आणि आधी अगदी सुरुवातीला 500 मुलं होती. त्याच्यानंतर पहिल्याच कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती 800 मुलांचं अपील आलं. आज मी म्हणजे इतक्या लोकांना देऊनसुद्धा आता अजूनही मला वाटतं एक 1300 मुलं अजून पेंडिंग आहेत. म्हणजे ते वाढतच जातं जसं जसं लोकांना कळतं. तर पुणेच नाही तर पुण्याच्या बाहेरून देखील बरीच मुलं आणि माणसं येतात आहेत इकडे या श्रवणयंत्रासाठी.
तर ते स्प्रेड होतं आहे, म्हणजे मेसेज स्प्रेड होतो आहे. तर चांगली गोष्ट आहे की मुलांना योग्य वयामध्ये त्यांना श्रवणयंत्र मिळतं आहे. मी तर अपेक्षा केली नव्हती आणि मला पण आश्चर्य वाटतं की इतक्या लोकांना ऐकायला येत नाही. म्हणजे खरोखर एक कशामुळे हे डिफॉर्मिटी आहे हे मला माहिती नाही, पण ते मला असं वाटतं की ती ॲड्रेस केली गेली पाहिजे, कारण दिस इज नॉट अ ही काय हेल्दी गोष्ट नाही आहे. पण आता जसजसं बाप्पा जसजसं मार्ग दाखवतात त्याप्रमाणे आम्ही करतो. लवकरच आम्ही जे मॅटर्निटी याच्यामध्ये जे गायनोकॉलॉजिस्ट आहेत त्यांना आम्ही अपील करू की तुम्ही ज्या वेळेला मुलाचा जन्म होतं त्याच वेळेला त्याचं चेकअप करून योग्य ती म्हणजे जर का कोणाला गरज असेल तर त्या वयापासूनच योग्य ती स्टेप्स घेतले पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज सिंहगड रस्ता जनता वसाहत कॉलनी या भागामध्ये पटेल इस्टेट या परिसरामध्ये आज डॉक्टर पांडुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज इथं शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. आमचं एकच सांगणं आहे की पक्ष वाढवत असताना आपल्याला कसल्याही प्रकारातली अडचण आली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. तळागाळामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला वाढवायचं आहे. एवढंच मी बोलून दोन माझे शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान. सुरू करू का परत पहिल्यापासून? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रियदर्शिनी ताई, आजचे जिल्हा अध्यक्ष माननीय सचिन भाऊ व इतर सर्व नेते मंडळी, व्यासपीठावरील सर्व कार्यकर्ते तसेच असंख्य या ठिकाणी पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते यांना सर्वांना आज रोजी दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पक्षामध्ये आज आम्ही सर्व एकत्र मिळून प्रवेश करत आहोत. तरी यापुढेही आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आणि पक्षाची उभारणी, बांधणी, आयोजन यापुढे आमचं कार्य हे प्रगतीपथावरच असेल अशी आम्ही ग्वाही देतो.